श्री स्वामी समर्थ. प्रदोषाचा दिवस होता. मी स्वामी महाराजांची सकाळची नित्यपूजा करत होतो. एक मुलगा आणि त्याची आई मंदिरामध्ये आले आणि स्वामी रुद्रस्वरूप असल्यामुळे स्वामींना बेलपत्र अर्पण करण्यासाठी त्यांनी आणलं होतं. आईने सांगितलं मुलाला, ते बेलपत्र गुरुजींकडे दे. जेव्हा त्यांनी ते बेलपत्र बाहेर काढलं पिशवीतून, तेव्हा ते बेलपत्र तुटलेलं होतं. दोघांची नुसती तळमळ चालू झाली की आता आपण एकच बेलपत्र आणलं होतं, एवढंच मिळालं होतं आणि तेही तू तोडलं, तर आता नक्की काय करावं, स्वामींना काय अर्पण करावं. तर मी त्यांच्या हातातून ते बेलपत्र घेतलं आणि स्वामींना अर्पण केलं. त्या ताई मला म्हणाले, अहो गुरुजी, तुटलेलं बेलपत्र स्वामींना का अर्पण केलं? तर त्यांना मी हेच सांगितलं, मुळात तुमचं जे बेलपत्र आहे ते स्वामींनी कधीच स्वीकार केलेलं आहे. ते म्हणाले, कसं काय? मी त्यांना सांगितलं, मुळात स्वामींना आपल्याकडून भौतिक वस्तूंची अजिबात अपेक्षा नाही, तर स्वामी पाहतात तो आपल्या मनामधला भाव. त्यामुळे मनामध्ये फक्त शुद्ध भाव आणि स्वामींच्या प्रती प्रेम असेल, तर आपण जी काही भक्ती करतो, सेवा करतो, ते स्वामी नक्कीच स्वीकार करतात. श्री स्वामी समर्थ.